गाईज, तर जी वॉल दिसते ना तुम्हाला, ती मला डेकोरेट करायची होती. मी लाइटिंग्स तर लावल्यात, तुम्हाला दिसत आहेत का? मी रात्रीच्या टायमिंगला ह्या लाईट्स नीट ऑन करून दाखवेन. आणि नंतर मी विचार केला की छान पिंटरेस्टवरून असे क्यूट क्यूट पिक्चर्स घेते मी, आणि देन मी ही वॉल डेकोरेट करेन. एनी हाव आय लव्ह पिंक कलर, आणि माझ्या रूममध्ये जे फर्निचर आहे ते पण पिंक कलरचं आहे. सो आय डिसाइडेड टू गो विथ पिंक कलर. सो मी तुम्हाला सांगेन की मी कोणकोणते पिक्चर्स डिसाईड केले चिटकवण्यासाठी, आणि त्याच्या मागचं मिनिंग पण सांगेन. हां, सो लेट्स गो. असे कट करते मी ॲक्च्युली हे कलर प्रिंट करून आणलेत काल, आणि मला हे कलर प्रिंट्स त्यांनी 10 रुपयाला एक करून दिले, आणि ते पण म्हणजे हाफ पेज आहे, ते फुल पेज पण नाही आहे, हाफ पेज त्या काकांनी मला 10 रुपयाला दिले. आय मीन्स ओके, मी इतकी भोळी आहे का? काय मी तोंडावरनं भोळी दिसते का? मी डॉक्टर आहे म्हणून माझ्याकडनं जास्त पैसे घेतात लोक. पण मी सांगू कसं तुम्हाला? मी तेवढं कमवत नाही गाईज. मी जस्ट पास आउट आहे, आणि जस्ट पास आउट आहे, आणि त्यातून मी BAMS डॉक्टर आहे. म्हणजे असं काही माझं म्हणणं नाही आहे, बट स्टील इफ यू आर अ BAMS डॉक्टर अँड यू आर प्रॅक्टिसिंग allopathy, then you will not get that much amount of payment in starting. पंढरपूरमध्ये तर अराउंड 10,000 स्टार्टिंग सॅलरी भेटते, आणि पहिले 3-4 मंथ्स तर विचारायचं कामच नाही, काहीच मिळत नाही. अँड दे विल ट्रीट यू लाईक तुम्हाला काहीच येत नाही, तुम्हाला काहीच येत नाही. ओके, वी ऑल्सो अंडरस्टँड की आम्हाला नसेल येत तेवढं मॉडर्न, बट येत नाही म्हणायचं आणि सगळं काम करून घेतात ते आपल्याकडून, सगळं काम करून घेतात. मीन्स आपण पेशंट्सचे डिस्चार्ज कार्ड पण भरतो, आपण पेशंटचे ॲडमिशन पण करून घेतो, सगळं करतो आपण, पण आपल्याला पेमेंट देत नाहीत. पहिले 3-4 महिने पेमेंट देत नाहीत. त्याच्यामुळं एक गोष्ट तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही UGमध्ये असताना तेव्हाच तुम्ही एखादं हॉस्पिटल जॉईन करून टाका. आता आमच्या बाबतीत कसं झालं की आम्ही होतो दुसऱ्या राज्यात, आम्ही होतो कर्नाटकामध्ये, आणि त्यातनं आम्हाला एकतर कन्नड कळत नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला बाहेर कुठं प्रॅक्टिसला जायचं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कन्नड शिकावे लागणार होते. सो अगेन आमचा प्लॅन फ्लॉप झाला. त्याच्यामुळं मी तर माझ्या UG लाईफमध्ये घंटा प्रॅक्टिस केलेली नाही आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही महाराष्ट्रात असाल आणि जर तुम्हाला चान्स मिळतोय की तुम्हाला प्रॅक्टिस जॉईन करता येऊ शकते, तर डेफिनेटली यू शुड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. नाहीतर मग तुमचं 4th इयर संपल्यानंतर, इंटर्नशिप संपल्यानंतर तुम्हाला शून्यातनं सुरुवात करावी लागेल सगळ्या गोष्टींसाठी, कारण दीज पीपल विल नॉट गिव्ह यू पेमेंट. राहतो काय ऑप्शन? तुम्ही आयुर्वेदा प्रॅक्टिस करा, पण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यासाठीही आपल्याला तेवढं ऑथेंटिकेटेड नॉलेज आहे का आयुर्वेदाचं? नाही आहे. मग त्याच्यासाठी कोणत्या तरी गुरुकडे जाऊन वी शुड लर्न आयुर्वेदा प्रॉपरली, अँड देन ओनली वी शुड प्रॅक्टिस. या विषय भरकटला. विषय काय चालू होता? तर ही वॉल होती मला डेकोरेट करायची. आता कसं आहे माहिती का, लहानपणापासून ना आमच्या घरात एक रूल होता की भिंती खराब करायची नाही. तर रूल काय, रूल प्रत्येकालाच वाटतं आपलं घर स्वच्छ असावं, बट स्टील माझ्या मम्मानी मला कधीच भिंती खराब करून दिल्या नाहीत. आणि ही जी मी लाईटिंग लावली आहे इथे, ती लाईटिंग पण मी मम्मीला न सांगता लावली आहे, आणि लावल्यानंतर खूप दिवसांनी जेव्हा मम्मी वर आली, म्हणजे वरचं ॲक्च्युली आमचं खाली खाली 2 BHK आणि वर 2 BHK असा आमचा बंगला आहे. सो खालच्या सगळ्या रूम्स झाल्यात फुल, आणि मला 2 भाऊ आहेत, एक असतो पुण्याला आणि एक असतो पंढरपूरला. तर आता
माझ्या भावाला एक रूम, मम्मीला एक रूम, झालं. मग खालचं सगळं फुल झालं. मला नव्हती रूम. मग मी आले वरती, वरच्या रूममध्ये. सो वरची रूम आहे ती आहे माझी. ओके. सो मम्मी अशी जास्त येत नाही वरती, कधीतरी येते किंवा दिवसातनं एकदा वगैरे. खूप झालं एकदा. मग ती आली आणि तेव्हा तिने ते बघितलं की ओ माय गॉड, हिने आता केलेलं आहे. आणि मम्माला पण असं झालं की ठीक आहे, की चिटकू दे, असं तसं आपण घराला कलरच देणार आहे, यु नो, कोणाच्या तरी लग्नासाठी. नाही तसं नाही, पण मोस्टली आमच्या इकडे पद्धत आहे की घरात लग्न असेल तर कलर देतो, आणि स्पेशली जर मुलीचं लग्न असेल तर आपण कलर देतोच देतो. ओके. या, बोलायला खूप काय काय आहे माझ्याकडे, मी करू शकते. हो, व्लॉग. बट मला जरा घरच्यांचा सपोर्ट पाहिजे माझ्या. मग मी असं म्हणते की मी असं सरप्राईज देते माझ्या घरच्यांना. एकदम असे 1 मिलियन 2 मिलियन झाल्यानंतर माझ्या मम्मीला कळावं की अरे यार, आपली पोरगी खूप छान छान काहीतरी व्लॉग्स वगैरे बनवते. तसं बघायला गेलं ना तर माझ्या मम्मीला ना, म्हणजे माझी मम्मी इंस्टाग्रामवर नाही आहे, यूट्यूबवर ना असे बघत बसते लग्नाचे. ते नसतात का, जडला जीव तुझ्या या जीवा संग, झालाय पुरता दंग, सपान हे पहाटेचं अधुराशा भेटीचं, इशाऱ्याने नजरे ना मला. हे असले रील्स असतात ना, जे लग्न ठरवायचे असतात बघा, सुपारी फोडायचे वगैरे, तसले रील्स माझ्या मम्मीला भयंकर आवडतात बघायला. माझं म्हणणं काय मम्मी, तुला रील्स बघायला आवडतात ना लोकांचे, मग मी काय म्हणते, मी बनवलं तर कायच प्रॉब्लेम आहे. भाई आजकाल खूप पैसा आहे बाबा, खूप पैसा आहे. रील्स व्लॉग्स, असं वाटतं 2014-15 साली नीटचा अभ्यास न करता जर मी ब्लॉग्स, यूट्यूब, इंस्टाग्रामवर पण जर फोकस केला असता ना भाई, आज माझ्या दारात ऑडी असती आज. खैर, खैर, ते आजकाल खैर आणि काश खूप सुरू आहे. ॲज मे बी यू पीपल मस्ट बी नोईंग. तेरिश्क में, तेरिश्क फीवर आहे गाईज सगळ्यांना. हाय बाय. पण मी तर रेकमेंड करेन की एवढं सगळ्या गोष्टी आहेत ना, की बाबा कोणतर कोणासाठी ते मरतं, हे सगळं मूवीजमध्येच बरं वाटतं. कारण रिसेंटलीच मी एक धनुषचा हे बघितला, ट्रेलर लॉन्च का काहीतरी होता, आय डोंट नो. पण त्याच्यामध्ये तो काय बोलला की त्याला विचारलं की व्हॉट इज लव्ह फॉर यू, तर ही सेड लव्ह इज जस्ट अन ओव्हर रेटेड इमोशन. मीन्स धनुष सिरियसली, तू एक तेरेश्मे सारखा पिक्चर बनवतोयस आणि तू त्याच्या प्रेस मीटला गेलायस, तिथे सगळे लोक तुला विचारतात व्हॉट इज लव्ह फॉर यू, अँड यू आर सेइंग इट्स जस्ट अन ओव्हर रेटेड इमोशन. वी आर नॉट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. ओके, वी आर नॉट एट ऑल एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. बिकॉज ठीक आहे, तुझं पर्सनल आयुष्य कसं का असे ना, काही का असे ना, बट तू तसं म्हणल्यानंतर कोण जाईल बघायला ना मूवी. तरी पण गेले माझ्यासारखे लोक. बट मला असं वाटत नाही की या जगात कोणी कोणासाठी थांबतं. की ठीक आहे, लोक विचार करतात पुढच्या व्यक्तीचा, नाही म्हणली तर थोडे दिवस थांबतात. आणि ट्रस्ट मी, खूप सारे लोक मी अशी बघितले जी की मूव ऑन करतात. आणि मला पण असं वाटतं की केलं पाहिजे मूव ऑन. तुम्ही एकाच गोष्टीत किती वेळ अडकून राहणार आहात. नाही ना, मग ते तुमचा जीव गेला तरी बेहत्तर, तुमच्या आईवडिलांना काही झालं, तुमच्या आईवडिलांचा विचार न करणं तरी बेहत्तर, असले लोक आहेत. पण त्याच्यापेक्षा यू मूव ऑन ना. या जगात किती मिलियन का ट्रिलियन लोक आहेत काहीतरी, मला एक्झॅक्टली माहीत नाही किती लोक आहेत. बट जर एकाने तुम्हाला रिजेक्ट केलं किंवा तुमचं एखाद्या रिलेशनशिपमध्ये नाही होते काही, तर ह्याचा अर्थ असं नाही ना की तुम्हाला दुसरं कोणी भेटणार नाही. भेटेल यार. तुम्ही काहीतरी खूप
तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुमची निवड देवाने केली एवढं लक्षात ठेवा. आय फील दॅट. त्याच्यामुळं कधीही कोणासाठी रडू नका. हां, ठीक आहे, ठीक आहे, खूप त्रास होत असेल, 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष, बास. 1 वर्ष घालवू नका. मला असं वाटतं 1 महिनाभर खूप झालं. यू मूव ऑन, यू फाइंड न्यू पीपल, यू गेट न्यू पीपल, ओके. दिस इज समथिंग आय वॉन्टेड टू शेअर. नॉट ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय, मी आहे खूप बडबडी. मला लागतं कायम बडबड. ऐक. आणि मग मला होतं की कुणाला बोलू, कुणालाच टाईम नाही आहे. कारण सध्याला असं झालं आहे की माझे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी. माझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींची झालेत लग्न, आणि कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र आहेत जे माझे, ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. आणि ऑफकोर्स त्यांनी असायला पण हवं. बट मी वेळली आहे ना, त्याचं काय करू? नो नो, मी वेळली नाही आहे, मी पण काम करते. मी पण हॉस्पिटल जॉईन केले. ओके. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय चूज केलं आहे. देन दिस वन, इट हॅव हार्ट, पिंक हार्ट. मीन्स हे असं इंडिकेट करते की हॅव गुड हार्ट. मीन्स तुम्ही चेहऱ्याने सुंदर असा नसा, तुमचं हृदय छान पाहिजे, तुमचं हार्ट छान पाहिजे, जे की माझं आहे. सो ट्रीट पीपल विथ काइंडनेस. पण सॉरी, जर तुम्हाला कोणी ॲटिट्यूड दाखवत असेल ना, देन ट्रीट देम औकातानुसार. सो दिस वन फॉर गुड हार्ट. दिस वन इज ऑल्सो, इथं व्हाईट हार्ट आहे, तुम्हाला दिसणार नाही ते, बट इट्स लाईक अ हार्ट आणि इट्स लाईक अ रिव्हर. सो गो, मला ह्याच्यातून सांगायचं काय आहे की गो विथ द फ्लो. Life will go on no matter what. The show must go on. The life will flow, and you should know how to flow with that. Yeah, means it's a cute little ribbon and it indicates it's a girl's room. Pinky, pinky, ponky. Next one, yeah, this one is me holding this flowers in her hands, and it indicates that I want um, my future one to I want my future one to give me flowers because I like flowers. So I am manifesting it in some way that he should give me flowers like this and I will pose like this. Then this is nothing but just a tree, not a tree, but it's a fandi. So just grow. You don't think about anybody else, anything else. Just grow, just bloom. Do whatever you want to do in your life that it indicates. She is a girl traveler, solo traveler. Here, what it is: adventure, Chicago, create your own adventures. लाईक मॅप आहे, इथे फ्लाईट आहे, फ्लाईटचे तिकीट्स आहेत, आणि इथे तिची क्यूटशी बॅग आहे. त्या बॅगमध्ये सॉरी, त्या बॅगवरती तिचं नाव पण लिहिलेलं आहे. सो या, आणि लॉंग हेअर पण आहेत. जे की मला करायचे आहेत, म्हणजे एवढेच आहेत, आणि ते मला कसे कमरेपर्यंत करायची इच्छा आहे खूप दिवस झालं, पण माझे वाढतच नाही तेवढे, केस वाढतील एनिहाव. सो फ्लाईट, मॅप, न्यूयॉर्क, सगळं सगळं काही आहे की मला ॲडव्हेंचर करायचं आहे, मला लाईफमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. आणि म्हणजे मी एका ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे एक सपोज मी घरी आहे तर मी 2 महिन्याच्या वरती घरी नाही थांबू शकत. 2 महिन्यांनी आय नीड अ ब्रेक, लाईक दॅट. म्हणजे मला छान वाटतं. आय लाईक दॅट थिंग्स. Go where you feel most alive. Uh, that's it. And the most important one, this one, guys.
हा जो पॅरिसचा आयफेल टावर आहे ना, त्याचं एक माझ्याकडे हे होती, डायरी होती. त्या डायरीवर आयफेल टावरचा फोटो होता. आणि तेव्हापासून मी त्या बुकमध्ये माझ्या सगळ्या काही ज्या इच्छा आहेत किंवा मला बकेट लिस्ट आहे माझी जी काही, की मला कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, काय आहे, ते लिहित आलेली आहे. आणि स्टील आय हॅव दॅट डायरी, की ज्याच्यात अजूनही खूप गोष्टी आहेत ज्या की मी एक्सप्लोअर केलेल्या नाही आहेत, त्या मी लिहिलेल्या आहेत. आणि प्लस मी ना आय गेस फर्स्ट इयरला असेल, मे बी अराउंड फर्स्ट इयर, तेव्हा ना एक प्रपोजल व्हिडिओ आला होता इंटरनेटवरती, यूट्यूबवरती. नाव आठवत नाहीये मला, पण त्या मुलाने तिला आयफेल टावरच्या समोर प्रपोज केलं होतं. यू गॉट माय पॉइंट गाईज. म्हणून मी हा फोटो इथे लावणार आहे, जेणेकरून मला पण कोणीतरी फ्युचरमध्ये जाऊन प्रपोज करावं आयफेल टावरच्या समोर. सो आय लाईक दिस पिंकी वॉलपेपर्स अँड नाव मी इथे चिटकवणार आहे ते. ओके, यू कॅन सी फायनल लुक. आय एम इन लव विथ दिस वॉल. Look how cute and Pinterest it is looking, just like the way I thought. So I will talk with you guys in another vlog. If I have something to do, I will. And if you liked my badbad, then let me know in the comments, or if you don't want to comment, you can message me. I would like to know your reviews about my badbad. If you liked it, disliked it, anything, your suggestions are always welcome. And जी काही वायफळ बडबड केली आहे मी, कुठूनही कुठल्याही विषयी बोलली मी, म्हणजे बोलायचं होतं एका विषयी, बोलली तिसऱ्याच गोष्टीविषयी, असंही झालेलं आहे. It's okay guys, that's how I am. Weird. चलो, bye bye.